हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी इथे वजन कमी करण्यासाठी वेट लूजसाठी कॉर्न आणि मशरूमचं सॅलड बनवलं आहे. आणि बिलीव्ह मी 100% विश्वास ठेवा, माझ्यावर एकच नंबर लागत होतं. म्हणजे मी स्वतः मशरूम आहे ते फर्स्ट टाईम खाते. मला स्पेशली अशी मशरूम अजिबात आवडत नाही, पण म्हटलं चला आपल्याला वजन कमी करायचं, भाज्या ॲड करणं गरजेचं आहे. भाज्या खाणं आणि त्याच भाज्या खाऊन मला ॲक्च्युली खूप कंटाळा आला होता. सो मी मशरूम ऑर्डर केले होते. सो इथे मी काय केलं आहे, मशरूम छान स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यानंतर कॉर्न आणि मशरूम आहे ते उकडायला ठेवले की 5-10 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. कॉर्न आणि मशरूम छान उकडून झाले की मग ह्याच्यामध्ये पुढची स्टेप अशी आहे की कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तुम्ही पॅन घेतला तरी चालेल. थोडंसं तेल टाकायचं, अगदी थोडंसं बटर टाकायचं नावाला. ते छान व्यवस्थित मेल्ट झालं बटर की ह्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. बारीक चिरलेला लसूण एवढ्यासाठी की तो चिरलेला लसूण असं ना प्रत्येक बाईटमध्ये असा छान येतो आणि खूप मस्त लागतो. तर इथे छान आधी लसूण परतून घ्यायचा, मस्त असं त्याला क्रंची फ्लेवर आला पाहिजे. त्याच्यानंतर माझ्याकडे इथे ना कलरफुल लाल आणि पिवळी ढोबळी मिरची होती. तुमच्याकडे हिरवी जरी असेल तरी नुसती वापरली तरी चालेल, ती हवीच असं काही गरजेचं नाही आहे. तर थोडासा कांदा टाकला, तो थोडासा सॉटे केला. त्याच्यानंतर लाल पिवळी हिरवी मिरची म्हणजे लाल पिवळी ढोबळी मिरची असते ती त्याच्यामध्ये टाकली, 2 मिनटासाठी परतून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्न आणि मशरूम जे आपण उकडून घेतले होते ते त्याच्यामध्ये ॲड केले. त्यालाही 2-3 मिनटं चांगलं परतून घेतलं. आणि ह्यामध्ये काय टाकलं तर काळी मिरी, चवीप्रमाणे मीठ, ब्लॅक पेपर, काळी मिरी आणि ऑरेगानो हे 3 पदार्थ मी टाकले, इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत. ऑरेगानो ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. ब्लॅक पेपर आणि मीठ टाकणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे थोडीशी छान अशी चव येते, मिठामुळे तर येतेच येते. सो हे सगळं टाकल्यानंतर पुन्हा 1-2-3 मिनटासाठी छानपैकी परतून घेतलं. परतणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जस्ट टाकलं, झाकण ठेवलं, शिजवलं, पाणी ओतलं, ह्याच्याने काही होणार नाही. तर थोडंसं 1-2-3 मिनटासाठी तुम्हाला परतावंच लागणार आहे. त्याच्यानंतर मला थोडंसं वाटलं थोडंसं वेगळा फ्लेवर पाहिजे. सो मी यामध्ये ना अगदी थोडासा सोया सॉस टाकला आहे, ब्लॅक सोया सॉस. आणि त्याच्यानंतर थोडंसं चिली सॉस टाकला, कारण की मला स्पायसी आवडतं. सॅलडच्या नावाखाली ते बेचव म्हणजे त्याला म्हणजे टेस्टच नसते कधी कधी, म्हणजे तिखट असेल तर टेस्ट आहे, हा माझा म्हणणं आहे. सो मग मी थोडंसं चिली सॉस टाकलं आणि त्याच्यानंतर थोडासा शेजवान सॉस टाकला आणि त्यात छान मस्तपैकी मिक्स करून घेतलं. पुन्हा 1-2 मिनटासाठी परतून घेतलं. आणि फक्त शिमला मिरची थोडीशी नरम होण्यासाठी 1-2-4 मिनटासाठी झाकण ठेवून त्याला वाफेवर ठेवलेलं आहे. तर 2-4-5 मिनटं तरी ठेवलं. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं सॅलड आहे ते तयार झालेलं आहे. तर थोडंसं प्रोटीन ॲड करण्यासाठी इथे मी नॉर्मल एक चीज असतं ना ते याच्यामध्ये ग्रेट केलेलं आहे, थोडा क्रीमीनेस पण येण्यासाठी. मी मेयोनीज टाळते, सो मी इथे चीज वापरलं. आणि तुम्ही बघू शकता मस्त असं हे सॅलड आहे ते तयार झालेलं आहे. म्हणजे लंच किंवा डिनरसाठी तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता, नो डाऊट. तर इथे परफेक्ट माझं 1 बाउल असं हे तयार झालेलं आहे. मला वाटलं खूप होईल, पण नाही, परफेक्टली 1 बाउलच झालं. तर हे टेस्टला कसं होतं तर एकच नंबर होतं. मशरूम आणि कॉर्नला मस्त अशी टेस्ट आली होती, फ्लेवर झाले होते त्याच्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक घासासोबत ना जो लसूण येत होता ना चिरलेला, तो अप्रतिम लागत होता. आणि चीजमुळे जे क्रीमीनेस वाटत होतं ते मस्त, खूप पण चीज लागत नव्हतं. एकदम परफेक्ट होतं माझ्यासाठी तरी. तुम्हाला कसं वाटतं ते आधी तुम्ही करा, खा आणि मग मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पण जर वजन कमी करायचं आणि सॅलडचे जर ऑप्शन्स नसतील तर तुम्ही कधीतरी हा ऑप्शन नक्कीच ट्राय करू शकता. खतरनाक आहे, एकच नंबर आहे आणि मस्तच लागतं आहे. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आणि त्याचबरोबर बाजूला बेल आयकॉनचं बटन असतं त्यालाही क्लिक करायचं आहे. बाय बाय.